न्याय व्यवस्थेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. उच्च न्यायालय चे अनेक खंडपीठ असले पाहिजे, जेवढे शक्य तेवढे असले पाहिजे. सर्वोच्च न्यायालय दिल्लीलाच असलं पाहिजे असं कुठेही कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हटलं नाही. जस्टिस कृष्णा अय्यर होते तेव्हा त्यांनी सांगितलं की मोबाईल सर्वोच्च न्यायालय करा. वेगवेगळ्या राज्यांमध्ये काही काही काळ सर्वोच्च न्यायालय राहील, तिथल्या केसेसचा गट्टा बांधा, तिथल्या केसेस तिथे चालवा हे सांगितलं होतं. प्रत्येक वेळेस काही इमारतीची आवश्यकता नाही. एखाद्या हायकोर्टाच्या एखाद्या 2 रूम मध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालय चालू शकते काही काळासाठी. पण आपण जे एक औरा तयार करून ठेवलाय कोर्टाचा आणि कोर्टावर अवलंबून ठेवणं समाजाला एक बांधील करून टाकलेलं आहे, ते सुद्धा चुकीचं आहे. इथपर्यंत लोकांनी विचार मांडलेले आहेत. मी मांडत नाही, जस्टिस कृष्णा अय्यर, भगवती यांनी सगळ्यांनी मांडलेले आहेत आणि त्यांच्या जजमेंटमध्ये काही काही त्यांनी लिहिलेलं आहे. तर इथे मात्र हे असं करतायत की तुम्ही काही तुमच्यावर केस झाली आहे कायद्यानुसार तर तुम्हाला हायकोर्टातच जावं लागेल. आता हे हायकोर्टाचे अधिकार काढू शकत नाही, सर्वोच्च न्यायालय काढू शकत नाही, कारण की ते घटनात्मक न्यायालय आहे. कॉन्स्टिट्युशनल कोर्ट असल्यामुळे त्यांचे अधिकार काढू शकत नसल्यामुळे असं आव आणलेलं इथे की उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार बाधित न करता आम्ही हे करतो आहे. हे त्यांना जबरदस्तीने करावं लागत आहे. शक्य झालं असतं समजा कॉन्स्टिट्युशनली तर ते सुद्धा अधिकार काढून घेऊ शकले असते, पण सध्या तसं शक्य नसल्यामुळे आपल्याला त्यांनी एक अधिकार कायम ठेवलेला आहे की तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता. प्रत्येक गरीब माणूस हा उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नाही. त्यामुळे खरं कोर्टाचं विकेंद्रीकरण होण्याची गरज आहे.